हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सध्याची जी मॉर्निंग आहे ना ती इतकी छान होते. मस्त बाल्कनीमध्ये ऊन येते, हलकीशी थंडी वाजते. आता सध्या 2 दिवसापासून गरम होते, पण हा जो व्लॉग शूट केला ना तेव्हा थंडी होती बऱ्यापैकी आणि थोडीशी हलकीशी थंडीची झुळूक, हे हलकं ऊन आणि इतकं छान वाटतं त्या बाल्कनीत बसल्यावर. मग जे काही माझं सकाळचं फ्रूट्स वगैरे असतात मी तिथेच बसून मस्त आरामात एन्जॉय करते. प्रोटीन मिल्क वगैरे काही पण घेत असेल तर मी तिथेच बसून मस्त माझं जे काम आहे ते तिथून जोपर्यंत ऊन जात नाही ना तोपर्यंत मी तिथेच बसलेली असते. मग देवांचं अध्याय म्हणा, पारायण म्हणा, काहीही मला वाचायचं आहे मी तिथेच बसते आणि जेव्हा ऊन जातं तिथून तेव्हा मग मी घरात येते आणि तेव्हा माझी बाकीची कामं जी आहेत ती घरात सुरू होतात. बाकी अदरवाईज मी तिथेच बसलेली असते, कारण तो जो प्लेस आहे ना खूप छान वाटतं मला तिथे बसल्यावर. म्हणजे एक पॉझिटिव्ह वाईब्स येते तिथं बसून. छान हलकासा जे आहे ना पक्ष्यांचा आवाज येतो, त्यानंतर वाऱ्याची झुळूक लागते आणि माझे प्लांट्स तर तिथे आहे. ग्रीनरी असली म्हणजे तिथे तर अजूनच छान वाटतं. सो तिथे बसल्यावर वेगळीच काहीतरी वाईब्स असते आणि म्हणून जेवढं मला तिथे बसावं वाटतं ना मी तिथे बसून बसून बरीच कामं करून घेते. भाजीपाला वगैरे जे क्लीन करायचं आहे कधी कधी तिथेच बसून मी ते पण काम करून घेते. सो हे अशा प्रकारची कामं माझी तिथे चालत असतात आणि बऱ्याचदा तुम्हाला व्लॉगमध्ये मी आता तिथेच बसलेली दिसत जाईल, म्हणून मी आधीच हे क्लिअर केलं की माझा आवडता प्लेस आहे तो. एनिवेज त्यानंतर नेल पेंट वगैरे लावून थोडा तिथेच टाईमपास करून फ्रीज वगैरे जे आहेत ते पण क्लीन करून घेतलं आणि एक महत्त्वाचं काम जे आहे ते माझं पूर्ण झालं. सो हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सो शनिवारचा जो व्लॉग आहे ना तो मी आज तुम्हाला मंडेला देते आणि आज मंडेचा वेगळा व्लॉग शूट करायचा आहे. त्याआधी घरामध्ये पसारा बघून घ्या. एवढं घर मेसी केलं आहे कृष्णाने. हे एवढं घर मेसी मी कधी होऊ देत नाही, कारण मी समोरच असते. पण आज मी फ्रीज क्लिनिंगला काढलेलं होतं, एक महत्त्वाचं काम होतं, ते पूर्ण झालं. तर तोपर्यंत हा घरात एवढा पसारा होऊन गेला, कारण त्याच्यामध्ये खेळायला कोणी नव्हतं, एकटा खेळत होता आणि म्हणूनच हा सर्व पसारा मी पण म्हटलं की चल खेळू दे, माझं काम होतं आहे ते मला महत्त्वाचं आहे. सो फ्रीज क्लिनिंग झालेलं आहे आणि आत्ता जे आहे ते हे पूर्ण घर मी आवरते. आता त्याला झोपवलं, त्याची थोडीशी तब्येत खराब आहे सो त्याला झोपवलं. आत्ता मी घर आवरते पूर्ण. संध्याकाळी जे आहे ते एका मैत्रिणीच्या बड्डेला जायचं आहे. तिचा बड्डे आहे पण आम्ही तिला विश केलेलं नाही आहे, म्हणजे स्टेटस वगैरे आम्ही ठेवलेत पण तिला हाईड करून ठेवलेले आहेत. तिला सरप्राईज देणार आहोत आणि बघूया आता ते सरप्राईज फ्लॉप होतं की सक्सेसफुल होतं, काय होतं. म्हणजे चिडणार तर ती खूप जास्त आहे, कारण ती खूप जास्त रागीट आहे आणि तिला खूप राग तर येणार आहे की पूर्ण ग्रुपने मला विश नाही केलं हे ते वगैरे. तर संध्याकाळी तुम्हाला सर्व समजेलच ती राग करते की काय करते. सो चला, तिच्या बड्डेलाही जायचं आहे म्हणून घर आवरून घेऊया पटापट आणि मीही थोडासा आराम करून घेते घरावरून. चला. हा जेवढा पसारा घरामध्ये झालेला आहे ना तो करायला मी तर म्हणते ना 5 मिनटंसुद्धा लागत नसतील, पण आवरायला जे आहे ना ते एवढी मेहनत लागते की काय सांगावं. म्हणजे सारख्या त्याच वस्तू उचलायच्या, त्या आपण जागेवर ठेवायच्या आणि मुलांचं काम असतं की पूर्ण घरात परत एकदा तसाच पसारा करायचा आणि आपल्याला ते लावूनच दिलेलं की त्यांनी केलेला पसारा आपण आवरायचा. तेच काम माझं सध्या चाललेलं असतं आणि पूर्ण घर परत एकदा मी क्लीन करून घेतलं. सध्या कृष्णाला थोडंसं बरं नाही आहे, त्याची पण आणि माझी पण, दोघांची तब्येत खराब होती. पण म्हणजे आज आम्हाला जायचं होतं बड्डेला, तर आज बड्डे करून आल्यानंतर माझी जास्त तब्येत खराब झाली आणि त्याची पण तसंच झालं. त्याला पण जास्तच फीवर वगैरे, कफ हे जास्त झालं, कारण तिथे आम्ही गोड वगैरे खाल्लं आणि मग ते तर होणारच होतं की आपण काळजी नाही घेतली की ते आपल्याला भोगावंच लागतं कशा ना कशा थ्रू. सो ते आमच्यासोबत झालं आणि आम्ही दोघं आजारी पडलो. म्हणूनच व्लॉग्स यायला जे आहे ते एवढ्या लेट झाले. सोमवारचा हा व्लॉग होता पण तो आज इतक्या लेट येतो आहे, म्हणजे फ्रायडेला तो येतो आहे. सो तब्येत बरी नसल्यामुळेच आम्हाला थोडंसं लेट झालं आणि म्हणूनच हे व्लॉग जे आहे ते आता लेट येत आहेत. मिनी व्लॉग वगैरे तर शूट झालेलेच नाही आहेत. आता करेल एक एक काम पूर्ण, जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत मी शेअर करतच जाईल. हे प्रत्येक व्लॉगमध्ये सांगत असते, पण ठरवलेलं काही असतं आणि होतं काही एकच आणि म्हणून सर्व कामं जी आहेत ती राहून जातात. सो गाईज, मी झाली आहे रेडी आणि आता आम्ही चाललो आहे बड्डेला. मैत्रिणीला द्यायचं आहे सरप्राईज. सकाळचं तिला काहीही आयडिया नाही आहे आणि आम्ही विश केलेले आहेत पण तिला हाईड केलं आहे जसं की मी सांगितलंच. सो आत्ता मी फुल रेडी झाली आहे. अशा प्रकारचा ड्रेस जो आहे तो मी वेअर केला आहे छान आणि सिम्पल असा मेकअप करून आम्ही आता चाललो आहे. जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. जेवणात जे आहे मनीषसाठी मी भाजी चपाती बनवली आहे, बाकी आम्ही दोघं जे आहोत ते तिकडंच जेवण वगैरे करणार आहोत. सो चला निघूया
बघूया पटापट आणि बड्डे तुमच्यासोबत मी शेअर करते की कसं तिला सरप्राईज भेटतं. या आमचं सरप्राईज फ्लॉप होतं. बघूया जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. फोटो काढायला लागल्या त्या दोघी, फोटो काढायला लागल्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्राजक्ता, हॅपी बर्थडे टू यू. स्टेटस नाही ठेवलं ना, काहीतरी कांड केलंय हे मी म्हटलं. तुला कोणी सांगितलं नाही ठेवलं आम्ही? जे काही झालं ते तुम्ही पाहिलं आणि फायनली आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी इथे आलेलो होतो. हा जो ड्रेस तिने घातलेला आहे तो आम्ही तिला गिफ्ट दिला होता आणि ड्रेसलाच मॅचिंग असा केकही आणला होता. खूप छान अशी त्या केकची टेस्ट होती, मला तर खूप आवडली. सो हाच फ्लेवर जो आहे तो मी आता माझ्या ॲनिव्हर्सरीला आणणार आहे. बाकी मुलांनी बघा किती एन्जॉय केला आहे. आम्ही मैत्रिणी सर्व एकत्र जमलो ना की तिथे रौनक जी असते ना ती वेगळ्याच लेवलची असते. मस्ती धमाल एवढं चालतं ना की म्हणजे काहीतरी वेगळंच तिथे घडत असतं. पण ह्यावेळेस आमच्यासोबत आमची मुलंही होती आणि ती रंगत जी आहे ती अजूनच जास्त छान झालेली होती. ती मैफिल जी आहे ती खूप छान सजली होती आणि अशा प्रकारे मैत्रिणीचा बड्डे सेलिब्रेट झाला. सो चला हा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला खूप आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.